मराठा एकत्र आला, आता देशातला मराठा एकत्र येतोय आणि आम्ही तिथं काय मागणीसाठी नाही किंवा अडवण्यासाठी नाही, असं काही काम करण्यासाठी मी कधी खोटं बोलून कुठं जात नाही. मी सरळ सांगितलं असतं, मुंबईत कसं सांगितलं होतं घुसणार, तसं म्हणलोय का? कारण आम्ही काय म्हणते त्याला, पाठीत खंजीर नाही खूपशी, जे असेल ते समोरासमोर. देशातले सगळे मराठी दिल्लीला आम्ही जाणार आहेत, तारीख मात्र डिक्लेअर करायची राहिली, करतो, पण जाणार दिल्लीला मराठी. दिल्लीमध्ये नेमकी अजेंडा काय असेल मनोज जरांगे पाटलांचा? दिल्लीमध्ये मोदींना भेटणार की सगळी दुनिया एकत्र येते ना. आम्ही मराठी देशातली एकत्र राहिलो, याच्यात राजकारणाचा संदर्भ नाही, सत्ताधारी पण नाही दिल्लीतले आणि ते विरोधी बी नाही, याच्यात राजकीय संदर्भ नाही. आमचा समाज देशातला एकत्र येतोय, मराठा समाज, बाकीचे सगळेच येतात. त्याची आमची देशावरती एकजूट आहे, असली पाहिजे. अन्याय होतो आमच्यावरती, आपण अधिवेशन घेऊन एकमेकाला भेटलं पाहिजे, गाठी भेटी पाहिजे. आता बघा, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि प्रॉपर दिल्ली, या 5 राज्यातल्या मराठ्यांची आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांची शेकडो वर्ष भेट झाली नाही. आपल्या जातीसाठी आपलेच भाऊ येते, आपण एकमेकाला भेटलो पाहिजे, आपण कडकडून मिठ्या मारल्या पाहिजे आनंदाने एकमेकाला, कारण आपली कित्येक तरी वर्षानंतर भेट होती. दिल्लीत काय शिजणार मराठ्यांचं? नाही, आम्ही एकमेकाला भेटतोय, आमचे रक्ताचे जीवाभावाचे भाऊ येते सगळे पुऱ्या देशात. मग आम्ही कधीतरी भेटायचं नाही का? मग एखादा जर वेळ ठरवला, आता जसं की लग्न असतं, लग्न ठरवलं, मग सगळे पाहुणे रावळे येते, निमित्त लागतं, तसं अधिवेशन निमित्त करतोय. आम्हाला आमच्या सगळे एकमेकाला भेटणार आहेत, खूप शेकडो वर्षानंतर एकमेकाचे भाऊ रक्तमासाचे एकमेकाला भेटणार आहेत, कडवडून मिठ्या मारणार आहेत, आणि हे चांगलं पवित्र काम मी करतोय. धनंजय मुंडे असे म्हटलेले आहे की हे जे चुकीच्या पद्धतीने बोललं जातं, माझ्यावर आरोप केला जातोय. ते काय, ते तसलं ते मूर्खासारखं बोलतोय. खुन गुंडगिरी दादागिरी करून सत्ता त्याने आतापर्यंत मिळवली, आता त्याला वस्तात भेटलोय मी. दादागिरी गुंडगिरी तो चालूच देणार नाही, त्यांचा लय वट होता. ती वट तुम्ही मागणी तशी केली, धनंजय मुंडेंना चौकशी बोलावी, त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी फडणवीस संघटना केलेली आहे. मात्र सरकारकडून त्यांना बोलवलं नाही किंवा आरोपींना पाठीशी घातला, असा आरोप तुमच्याकडून केला जातोय. घातलंयच की, त्याला माग पाठीशी घातलंय, त्याला क्लीन चिट याच्यातून दिलीच. विशेष अजितदादांनी दिली. इतका नीच वृत्तीचा, क्रूर हत्या घडून आणणारा, घातपात घडून आणणारा अजितदादा सांभाळतायत. त्या अजितदादांनी त्यांचा पक्ष वाढवलाच पाहिजे, मोठा केलाच पाहिजे. इतके नीच लोक बरोबर घेऊन जे घातपात करतात, अशा लोकांना बरोबर घेऊन फडणवीस साहेबांनी आणि अजित पवारांनी याच्या पापात सहभागी झालं नाही पाहिजे. कारण त्यांनीच घातपात केलाय, त्यांनीच ते करायचं ठरवलं होतं. त्या लोकांनी, ते 3 आरोपी आहेत, ते आरोपींनी कबूल केले की धन्या मुंडेंनीच आम्हाला जरांगे पाटलाची घातपाताची 2.5 कोटीला सुपारी दिली होती. मग त्याला गृह मंत्रालय का वाचवत आहे, SP का वाचवत आहेत, त्याला का बोलवत आहे? आणि जर ते 3 आरोपी नाही म्हणतात तर त्यांची नार्को टेस्ट करा आणि आमची पण करा, दोघांची आम्ही तयार आहेत. ते जर नाही म्हणतात का, नार्को टेस्ट करा. त्यांचे CDR काढले का तुम्ही सगळे? त्यांचे सगळे CDR काढले पाहिजेत, त्यांचे लोकेशन दिसतील तुम्हाला त्या दिवशी. हे सगळे परळीच्या रेस्ट हाऊसला होते का? याचे CDR काढा, त्याचा सगळा तपास करा. आणि मूळ मुद्दा असा आहे की आता जसं तुम्ही म्हटलंय की सारथीची योजना भुजबळांमुळे बंद करण्यात आलेल्या, काय आरोप करण्यात? मी नाही म्हणलो, नरेंद्र पाटील मंत्री महोदय साहेब बोललेत काल की त्या अलिबाबांनी सांगितलं येवल्याच्या, आणि त्या अलिबाबांनी जाता जाता दवाखान्यात जाता गोळ घातला. कारण त्यांनी सांगितलं जणून की त्या सारथीच्या आणि महामंडळाच्या योजना बंद करा, आणि त्याला बळ अजितदादांनी दिले असं त्यांचं म्हणणं आहे. आणि फडणवीस साहेबांनी गोड बोलून कार्यक्रम केला, ते म्हणलेत मी नाही. म्हणजे असं भाषणात म्हणले, त्याचा अर्थ असा होतो, फक्त मी अर्थ सांगायलो, ते म्हणणार नाहीत. कारण ते नरेंद्र पाटील साहेब कसे सज्जन माणूस आणि साहेबांचा, अण्णासाहेब पाटील साहेबांचा वारसा आहे त्यांना. पण त्याचे अर्थ हेच होते की मराठ्यांना फक्त म्हणायचं महामंडळामार्फत तुम्हाला इतके व्यवसाय घडवायचे आणि LY बंद करायचे, व्याज परतावा बंद करायचा. म्हणजे एकीकडून मराठ्यांची नाराजी नरेंद्र पाटील साहेबांवर बी सोडून द्यायची, महामंडळाने काही दिलं नाही, गाड्या बी पोरांच्या ओढून नेल्या. आणि ही गेम अजितदादांनी, फडणवीस साहेबांनी छगन भुजबळचं ऐकून लावलाय असं नरेंद्र पाटील साहेब म्हणलेत. आणि हे जर खरं असेल, याची किंमत
दोघांनाही आम्ही मोजायला लावणार म्हणजे लावणार, कारण पोराचं वाटलं होतंय आमच्या सारथीतल्या योजना जर तुम्ही त्याचं ऐकून कमी केल्या असतील तर त्यांच्या महामंडळाच्या सुद्धा तुम्हाला कमी कराव्याच लागणार. जशा तसं खेळणार मी तुम्हाला. कुणबी प्रमाणपत्र जे आहे दिलं जात नाही असा आरोप केला जातोय. अधिकारी काही जे आहेत ते अर्थकारण केलं जातंय का, असं स्वरूप आरोप केला जातोय. लोक म्हणतात तसं की हे मागतंय ते मागतंय. माझं म्हणणं आहे बाबा, फडणवीस साहेबांची एक गोष्ट लक्षात आली पाहिजे. तुम्ही जर मराठी जिंकायचे ठरवले तर त्यांचा जर JR हैदराबादचा काढला तर तुम्ही प्रमाणपत्र दिले पाहिजेत. तुम्ही जर शिंदे समितीला मुदतवाढ दिली तर नोंदी महाराष्ट्रभर शोधल्या पाहिजेत, प्रमाणपत्र दिले पाहिजेत. तुम्ही मराठा जिंकणार नेमका कसा जर अधिकारी व्हॅलिडिटी थांबवतात, कुणबी नोंदी निघाल्यात आणि त्यांचे प्रमाणपत्र देत नाहीत. का व्हॅलिडिटी दिली जात नाही? अधिकाऱ्यांना आदेश काढले पाहिजे, तुला सस्पेंड करून टाकील, कारण समाज माझ्यावर नाराज होतोय, मराठा समाज. असं फडणवीस साहेबांनी बोललं पाहिजे. तुम्ही बोलत नाही त्याचा अर्थ तुम्ही कत पाणी घालताय. मूळ मुद्द्याचे अधिवेशन सुरू झालेला शेवटचा प्रश्न आहे. काय अधिवेशनातून समाजाकडे, समाजासाठी मागणी कराल सभागृहाकडे? सातारा संस्थांचं, कोल्हापूर संस्थांचं, पुणे आणि औंध संस्थांचं गॅझेटियरचा JR काढा. मराठवाड्यातल्या सगळा मराठा हा कुणबी आहे. हैदराबाद गॅझेटच्या JR प्रमाणे पटापट मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायचं आणि व्हॅलिड द्यायचं काम फडणवीस साहेबांनी सुरू केलं पाहिजे. कारण तुम्ही द्यायचंच जर मराठ्याला ठरवलं आणि मराठा जिंकवायचं ठरवलं आणि तुमचा करायचं ठरलंय तर फडणवीस साहेब तुम्ही कसलाही विचार न करता मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे की शिंदे समितीला मुदतवाढ का दिली, हा खूप मोठा प्रश्न आहे आमच्या पुढे. तुम्ही त्या शिंदे समितीला रोज काम करायला लावायला पाहिजे, नोंदी शोधायला लावल्या पाहिजे. आणि शेतकऱ्याची कर्जमाफी मात्र तुम्ही जून मध्ये करू नका, ती आत्ताच करा. आणि तुम्हाला जर जून मध्येच करायची असली तर आता आदेश काढून टाका की एकाही बँकेवाल्यांनी शेतकऱ्याच्या दारात कर्ज वसुलीला जायचं नाही. आणि बँकेत जर लोक गेले कर्जासाठी, कारण पहिलं कर्ज असल्यामुळे बँका कर्ज द्या ना शेतकऱ्याला, तर बँकेने द्यावं, हे सुद्धा आदेश त्यांनी काढले पाहिजेत. कारण आमची तळमळ ही गोरगरिबांसाठी. आम्ही तर पूर्ण शरीर डावावर लावलंय, सगळं कुटुंब या गोरगरीब मराठा समाजासाठी डावावर लावलेलं आहे. त्यामुळे समाजाला न्याय मिळाल्याशिवाय मी हटणार नाही. आणि याचे परिणाम 2029ला सरकारला भोगावे लागणार आहेत. फक्त फडणवीस साहेबांनी गर्वाच्या बाहेर यावं, पूर्वीचा फडणवीस साहेब बनावं की लोकांना, गरिबांना न्याय देणारा देवेंद्र फडणवीस साहेब समोर यावा. आता सध्या त्यांना असा नाद लागलाय, चोट्टा आलं तरी धरतेत, डाके टाकणारं, खुन करणारं आलं तरी तिथं ते कोणचं मशीन आणलं म्हणते त्यांनी शुद्ध करायचं लगेच होतंय. पहिले देवेंद्र फडणवीस साहेब अन्याय जिथं होतो तिथं न्याय द्यायचं करत होते, ते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राने बघावा असं आम्हाला वाटतं. गरिबाला न्याय मिळाला पाहिजे आणि असे घातपात करणाऱ्या धन्यासारख्यांना त्यांनी मध्ये टाकलं पाहिजे. एक गेल्याने काही फरक पडत नाही. खूप शेकड्याने मोठे नेते ओबीसी ते मोठे करा.